हा तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? सर्वांना जय हिंद. आज आहे शनिवार. आज नेमकं काय झालं आहे? आज आहे आमच्याच कॅम्पसचा 10वा दिवस. तर आज नेमकं असं काय काय घडलं आहे, ज्यामुळे कोपऱ्याची तर मी सुरुवातीपासून सांगतो. जेव्हा सकाळी 4 वाजता उठलो होतो, तेव्हा फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो ग्राउंड. जेव्हा ग्राउंडमध्ये पेटी घेतली गेली आणि त्या पेटीमध्ये आम्हाला शिकवलेलं गेलं फील्ड वर्क. फील्ड वर्क आणि बॉडीला फ्लेक्सिबल बनवण्यासाठी असे काही मूव्हमेंट जे की दिसण्यासाठी इझी आणि करण्यासाठी हार्ड. आम्ही नाश्त्याला गेलो. नाश्ता चांगला होता. आज मस्तपैकी पोहे होते. मी तर अर्धा लिटर दूध पिलं आज आणि 1 अंडी खाल्ली, 2 अंडी खाल्ली, कारण की मी केळीच्या ऐवजी अंडी घेतली. नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही परतलो. तर आम्हाला तिथून वर्क फील्डसाठी एक मेसेज आला आणि आम्ही वर्कसाठी गेलो. तर ते काय होतं, SRPF वाल्याचे क्वार्टर्स आहेत ना, त्या क्वार्टर्समध्ये जे फॅमिली राहत नाही आहे, त्या फॅमिलीमध्ये गाद्या वगैरे एक्स्ट्रा होत्या, शिफ्ट करायच्या होत्या. तर ते 4थ्या-5व्या मजल्यावरला जायचं होतं. 4थ्या-5व्या मजल्यावर गेले, सगळे रूम्स चेक केले, गादी एकत्र कट्टा केले. त्यानंतर गाडीमध्ये एमटी गाडीमध्ये भरले. त्याच्यानंतर गादी घरमध्ये येऊन शिफ्ट केलं. शिफ्ट झालं, दुसरे टीचर्स आले, जिमचे इन्चार्ज आले आणि ते म्हणले थोडं काम आहे म्हणले, त्याच्यामुळे आम्हाला जिममध्ये जावं लागलं. तर आम्ही सगळेजण 10 जण होतात. काही जणांना जिममध्ये काम लावलं आणि काही जणांना जिमच्या बाहेर लावलं. तर मी होतो जिमच्या बाहेर. तिथे मला काय करायचं होतं, हे ब्लॉक्स म्हणजे तिथं कन्स्ट्रक्शन चालू होतं. तर काही बॉक्स झाडाच्या खाली पडलेले होते. ते ब्लॉक्स याच्या साईडला कटा करायच्या होत्या आणि विटा एका ठिकाणी जमा करायच्या होत्या. तर आम्हाला तिथं दुपार झाली होती. तर शेवटचे अर्धा घंटा राहिलं होतं दुपारचा ब्रेक होण्यासाठी. तर तेव्हा माहिती आहे काय झालं, आम्हाला बॅरेक्समध्ये अलाउड नाही आहे कोणाला जाण्यासाठी, कारण की ते 4 क्वार्टरमधल्या एकासाठी ठेवलेलं असतं. तर ते ठेवलेलं होतं, तरी पण आम्ही गेलात. अंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी ते ग्राउंडवरचे पूर्ण बॅरेक्समध्ये कपडे हे बॅग वगैरे ठेवली, अंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे की काम झाल्याच्या नंतर ग्राउंडवर जाणं, रिपोर्ट करणं की आमचं काम झालं आहे. आता आमच्यासाठी काही आदेश येतात का आम्ही एक फाईल बनवून आम्ही ग्रुपमध्ये तयार करू. पण आम्ही तसं केलं. मी आणि 24 नंबर, माझा 26 नंबर आहे, त्यात 24 नंबर तयार झालो आम्ही. तर ते म्हणले, यार आम्हाला मार खाऊ घालतो का? ते डायरेक्ट अशा सगळ्यांनी एक विचार केला की सरांनी डायरेक्ट आम्हाला जेवणाच्या वेळी सोडलं आणि त्याच्यामुळे आम्हाला ग्राउंडवर येता आलं नाही. हो, आम्ही राजी झालो. त्यांची अंघोळ झाली, त्याच्यानंतर मी अंघोळीला गेलो, मित्राची पण अंघोळ झाली, ते जेवायला गेले. आलो तेव्हा ब्रेक झाला होता दुपारच्या जेवणासाठी. तर सगळेजण आले होते. काही मुलं डायरेक्ट किचनकडे गेले, मेसकडे गेली आणि काही मुलं बॅरेक्समध्ये आले. बॅरेक्समध्ये मुलं येताच पाठीमागून सर आले. तर डायरेक्ट बाहेर येऊन सिटी वाजवली की बॅरेक्समध्ये कोण कोण आहे ते बाहेर या. त्यांना रगडा दिला, त्यांचा चेस्ट नंबरचा फोटो काढला आणि त्यांना तिथंच मित्र म्हणलं आता माझं काही खरं नाही. तर मी काय केलं, मस्तपैकी बेडच्या खाली लपलो, 2-3 आवाज दिलं, बॅरेक्समध्ये कोण आहे. पण मी नाही उठलो. जेव्हा ते गेले त्याच्यानंतर मी बाहेर निघालो. त्याच्यानंतर जेवण झालं, रेस्ट बी झाला. नंतर दुपारची फॉलोइंगच्या वेळी ते चेस्ट नंबर जेवढे लिहून घेतले होते आणि जे बॅरेक्समध्ये सांभाळण्यासाठी एक कॅन्डिडेट ठेवलेला होता, त्याने बॅरेक्समध्ये दिवसभर कोण आले, तर ते सगळे सरांना दिलं आणि त्याच्यानंतर सर एकेकाला फॉलोइंगमधून बाहेर काढले, त्यांना रगडा दिला. असा रगडा दिला. त्याचा विषय नाही. मेसमध्ये आमची ड्युटी होती. तर आम्ही सगळे 26 जण आहेत. 1 ते 10 जण मेसमध्ये होते आणि आम्ही 1 जण सोडून गेलेला होता. तर आम्ही 12-13 जण त्याच्यावर चेस्ट नंबर सहित त्यांना बाहेर काढलं. तर त्यांना पनिशमेंट चालू होती. तोपर्यंत आमचं स्क्वॉड 2मध्ये आम्हाला सामील करायला लावलं आणि आम्हाला चांगला रगडा दिला मस्तपैकी. रगडा म्हणजे कसा, ते म्हणजे 1 to 1 टू स्टॅम्पट मार, त्याच्यानंतर बॅक ओढायचं, त्यानं घेऊन सीटा मारायचं, असं ना आपलं बडी निवडायचा, एक समोरच्या टीममध्ये एक मागलच्या टीममध्ये. तर त्याच्या पायापासून रेष ओढायची, आपल्या पायापासून रेष ओढायची, असं साईडनं चलत जायचं आणि त्याच्या पायाच्या रेषेला शिवून यायचं. असे बरेच काही असे एक्सरसाइज घेतल्या. त्यानंतर दोरी रोपिंग, पलीकडून अर्धे मुलं अलीकडून अर्धे मुलं, त्याच्या कमराला धरून अलीकडे वळायचं, त्याच्या कमराला धरून एवढ्याच आमचा स्पॉट पनिशमेंटवाला बाहेर काढण्यात आलं. त्याच्यामुळं त्यानंतर आम्ही 10-12 जण आम्ही गेलो क्वार्टर्समध्ये. भाई हे क्वार्टर्स ना भाई आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आहे. हे तर गोडाऊनच बनतो, कारण की एवढा मोठा, जेव्हा मी डोळ्याने पाहिलं, एवढ्या मोठ्या गोळ्या, एवढ्या मोठ्या रायफली वगैरे तर दिसला नाही, पण गोळ्याचे जे खाली फेस होते भाई, त्याच्यासाठी आम्हाला नेण्यात आलं तिथं. आणि आम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी आम्हाला भाई एका रूममध्ये थप्पी लागली होती, त्याला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायचा होता. तर ते शिफ्ट करण्यासाठी एका डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये टाका, अर्धे करा, त्याच्यानंतर पाठीमागे नेऊन त्याचं वजन करा 50-50 kg, त्याच्यानंतर ठेवून द्या. ह्याच्याचं भाई हे काम सगळ्यात हार्ड होता आतापर्यंतचा, सगळ्यात हार्ड होता.
कारण की सगळेजण म्हणाले आतापर्यंत काम केले पण ह्याच्या इतका हार्ड नाही केला. ते त्याच्यामध्ये इन्सास रायफल 9mm त्याच्यानंतर SLR त्याच्यानंतर AK-47 असे अलग अलग गनचे होते बुलेटचे अरे ते बुलेटचं रिअल शूट केलं जातं. ते गन एकदम स्पीडमध्ये जाते. तसेच ते एकत्र जमा करून ते नंतर ते भरण्यासाठी नंतर ते दुसरीकडे पाठवेल इथे तर होत नाही. पण हे सगळ्यात मोठा इथून ऑल महाराष्ट्र सप्लाय होतात वेफन्स असं म्हणतात. त्यानंतर आम्ही तिथून सुटलो ग्राउंडवर गेलो तर तिथं अनाऊन्स वगैरे चालू होता, राष्ट्रगीत वगैरे चालू होता. तिथं सामील झाला. तिथं नोटीस दिलेला आज शनिवार होता ना तर त्यामुळे आज पिक्चर बी दाखवण्यात होता. गबाड काय पिक्चरचं नाव गबाड कुंड पिक्चर असा होता. 8 वाजता चालू झाला होता, 10:30ला संपला. पिक्चर एकदम मस्त आहे. ते सोन्यावर असतो. त्या शाही परिवार त्या सोन्याच्या खजिन्यामध्ये अडकलेली असते. त्याच्यानंतर त्याच्याच मुलाला नंतर ते बोलवते आणि खजिना वगैरे असते ते हमेशा त्याच्या पाठीमागे लागते की सोनं पाहिजे. आई तर 7-8 पिढ्या आपली सदरण आपल्याला बसून खायचं काम आहे. घर गाडी बंगला असेल तर हे म्हणते जीवापेक्षा मोठं काहीच नाही. ते काहीतरी दिलं तर आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. जसं की माझं जाण्यासाठी जातात तेव्हा ते फायनली सगळे मरतात आणि हे मुली आणि एक माणूस तेच वाचतात. बाकीचे सगळं आमचा दिवस समाप्त होतो आणि हीच आमची स्टोरी चालत राहते.